नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत होळीनिमित्त थंडाई. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. होळी जवळ आलेली आहे आणि होळीच्या निमित्तानं आज आपण थंडाई बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 15 बदाम गरम पाण्यात भिजत घातलेले होते, 15 काजू घेतलेले आहेत आणि 1 चमचा मगज बी घेतलेला आहे. तर एकदम गरम पाण्यात हे 1 तासभर मी भिजत घातलेले होते. आता आपल्याला हे बदाम सोलून घ्यायचे आहेत, यावरचं साल काढून टाकायचे आहे. गरम पाण्यात बदाम भिजू घातल्यामुळे याची साल पटकन निघते. अशा प्रकारे याला सोलून घ्यायचं आहे आपल्याला. पटकन सोलले जातात. अशा प्रकारे सगळे बदाम आपल्याला सोलून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे इथं मी सगळे बदाम सोलून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे साईडला ठेवायचे आहेत बदाम. मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. इथं मी फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे, म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तर आज आपण अर्धा लिटर दुधाची थंडाई बनवणार आहोत. तर आता आपल्याला हे दूध एका पातेल्यात फोडून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे. दूध मी गॅसवर ठेवलेलं आहे. आता आपल्याला ह्या दुधाला एक खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं केशर घालायचं आहे, म्हणजे दुधाला कलर खूप छान येतो. आता व्यवस्थित आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे दुधाला. दुधाला आपल्या उकळी आलेली आहे. आता गॅस आपल्याला थोडासा कमी करायचा आहे आणि 5 मिनिटं दूध उकळत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला थंडाईचा मसाला बनवायचा आहे. पाच मिनिट आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे. इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचे ते आपल्याला 6 ते 7 काळे मिरे घेतलेले आहेत मी. 4 वेलची फोडून घेतलेले आहे, तुम्ही अख्ख्या घातल्या तरी चालतील. इथं 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे, कच्चीच घेतलेली आहे. इथं मी खडीसाखर घेतलेली आहे 50 ग्रॅम, थोडीशी बारीक करून घेतलेली आहे, म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला मिक्सरला फिरवता येते. यामध्ये घालायचे आपल्याला. आता आपल्याला याची एक बारीक पावडर करून घ्यायची आहे. व्यवस्थित पावडर करून घेतलेली आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला भिजवून घेतलेले साल काढून घेतलेले बदाम घालायचे आहेत. भिजवून घेतलेले काजू, भिजवून घेतलेले आपल्याला मगज बी घालायचे आहेत यामध्ये. आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. पाणी घालायचं नाही आपल्याला, न पाणी घालता सुरुवातीला आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. आता आपल्याला परत एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला थंडाईचा मसाला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त बारीक पेस्ट झालेली आहे. आता लगेचच आपण थंडाई बनवूया. आपलं दूधसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे. मी 5 ते 6 मिनिट हे दूध उकळून घेतलेलं आहे. असं मस्त कलर आलेला आहे दुधाला केशरमुळं. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे, आता हा मसाला बनवून घेतलेला घालायचा आपल्याला यामध्ये. सगळा मसाला घालून घेतलेला आहे. मस्त आपलं दाटसर असं दूध झालेलं आहे, तुम्ही बघू शकता मसाला घातल्यानंतर. आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिट दूध हे उकळून घ्यायचं आहे.
मसाला घातल्यानंतर मी हे 2 मिनटं दूध उकळून घेतलेलं आहे. मस्त आपली थंडाई तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून या थंडाईला थोडंसं थंड करून घेऊया आणि नंतरच आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे. आता आपण थंडाई सर्व करून घेऊया. अशी मस्त थंडगार झालेली आहे. यामध्ये तुम्ही आईस क्यूबसुद्धा घालून पिऊ शकता थंडगार. यावर थोडंसं आपण पिस्त्याचे काप घालून घेऊया. अशी मस्त आपली होळी स्पेशल थंडाई तयार झालेली आहे. तुम्ही होळीलाच नाही तर उन्हाळ्याच्या दिवसात दररोजसुद्धा तुम्ही हे थंडाई बनवून पिऊ शकता. कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये खूप उष्णता वाढते. त्यामुळे तुम्ही हे दररोजसुद्धा उन्हाळ्यामध्ये हे थंडाई पिऊ शकता. यामध्ये आपण सर्व थंड पदार्थ घातलेले आहेत. म्हणजेच खडीसाखर आपल्या शरीराला थंडावा देते. सूपसुद्धा आपल्या शरीरातली उष्णता कमी करते. आणि ड्रायफ्रूटसुद्धा आपण भिजवून घातलेले आहेत. त्यामुळे भिजवून घातल्यामुळे त्यामधली हीट कमी होते. पौष्टिक अशी आपली होळी स्पेशल थंडाई तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा ह्या होळीला नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.